रिवर्स पडला. तर मित्रांनो, सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज गुढीपाडवा असल्यामुळे मी दुकानात चाललोय गुढीपाडव्याचं सामान आणण्यासाठी. तर चला ब्लॉग सुरू करूया. तर मित्रांनो, वाटेमध्ये आपल्याला लिंबाची बाबा भेटले आहे आणि त्यांच्या हातात नेमका लिंबाचा पाला आहे, बरोबर ना? कुठे भेटला लिंबाचा पाला? गावाच्या बाहेर कोणत्या साईडला? हे राईट साईडला घर आहे हा हा. गावाच्या बाहेर. बाबा कुठे चालले? देवीला यायचे काय? घरी सोडितो ना. घरी काय करतो तो मग कुठे देवीला? इथं वर जायचं मग ह्या रोडने जायचे काय? गावातून या बाजूने सरळ. तर बाबा काळूबाईच्या मंदिरात चाललेले आहे. कायसाठी? पाया पडायला, आज सण असल्यामुळे. कुठे आहे कळपायचं? इथं डोंगरात आहे वर. इथं वर डोंगरात आहे. गाडी तू म्हणजे एखाद्याला कोणीतरी हा ना. हा काल आर्यन पण चढला होता बरं का? कधी काय होय? अरे आजचे दिवस माने झाला डेंजर बाबा येते झाड. ऐकत नाही, फोटो काढतो काय त्याचा? मग पडलं बिडलं म्हणजे. तर आता लिंबाचा पाला आणलेला आहे दुकानातून. हे अडकवण्यासाठी गाठ्या पण आणलेल्या आहे. काठीला धुवून घेतली. आता लिंबाचा पाला, हे गाठ्या, जेवढं येते तेवढं हळूहळू, जेवढं माहिती तेवढं हे बांधतो आणि गुढी उभी करतो. सगळ्यात आधी आपलीच गुढी उभारली. हा, आता अगरबत्ती ते लावा. इथं पाया पडा. इथंच ना? हा, नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्या सगळ्यांना. सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मी चाललोय आता कामावर. मैं भूल गया, वो हो गया, ये हो गया. आज खाने में, नाश्ते में, और मैंने इतना ही लिया है. हाँ इतना ही लिया है बस, ये दोनों भर के लिया है बस. क्या है शर्ट पे, क्या है लिखा? ओनली हैप्पी. ओनली हॅपीनेस, हॅपी. ओनली खाना तैयार करते रहे ना. ओनली हैप्पीनेस. अरे वो अभी यूट्यूब से ये करने वाला. अच्छा. आता दिनेश चढलाय झाडावर. ही जी बाकीच्या अतिरिक्त फांद्या आहे
त्या कट करण्यासाठी. कारण की काय होतंय ह्या हॉलमधून आहे ना मागचा डोंगर दिसत नाही ना. आता या फांद्या कट केल्या का स्पष्ट डोंगर दिसेल. त्याच्यामुळे ह्या कशा झाड आहे रे? हे झाड कायच आहे? जास्वंदीचं आहे. इकडे आंब्याचं आहे ते नाही कट करायचं, फक्त जास्वंदीचं. आणि थोडं पुढं रानटी झाड आहे. पुढं 2-3 रानटी झाड आहे, ती पण कट करायची. म्हणजे इथं हा मल्टीपर्पज हॉल आहे, त्यामधून मागचं सगळं क्लिअर दिसेल डोंगर. सांगा तवडला काय आला? काय करायचं तिकडे जाऊन? करायचं. कॅमेरा लावायची. काय काय नेऊ मग इथून सामान? ते काय समजा तयार केलं. हां तू केव्हा आला? आता आला का मग? मी सकाळीच आलो. तिला ते गुढीपाड्याचं मटेरियल नेऊन दिलं आणि आलो. इथं आलो होतो आम्ही डोंगराव. फोटो काढून टाकला बस झालं. इथं आता CCTV खड्डा खांदून एवढा उंच लावलाय. आज दुपारच्या जेवणामध्ये इथे सॅलेड आहे, इथं श्रीखंड आहे, इथं बटाट्याची भाजी आहे, इथं पुरी आहे आणि इथं सांबर भात आहे, डाळ भात आहे. सदाभाऊ अंकुश भाऊच्या मुलाला त्यांची सायकल चालवित आहे, मुलाला खेळवत आहे. आता या झाडांना सकाळी पाणी चालू केलं होतं ठिबक सिंचनला, आता ते मी बंद करायला चालू आहे. बरोबर ना? अहो ते ना खाली भिजतंय, ते वर नाही दिसत त्याचं. तर पाहू शकता किती सुंदर प्रकारे झाडं आता फुललेली आहे. ही महेंद्र सरांनी आणलेली झाड आहे. एवढ्या उन्हाळ्यात पण एवढी हिरवीगार आणि रंगीबेरंगी झाडं दिसत आहे. ठिबक सिंचन केलं आहे यांना पण. ही लाईन बंद केलेली आहे, आता ही लाईन आपल्याला बंद करायला जायची आहे का नाही रे? इथं पोक्या हा बंद केला. पाहू शकता किती थंड वारा सुटला आहे आज. कसा झाडांचा आवाज येतोय, चिमण्यांचा आवाज येतोय. एक नंबर वातावरण आहे. इकडे मुलांना खेळायला आहे. आता 4 वाजता नाही, आज सुट्टी गुढीपाडव्यामुळे, नाही तर रोज 4 वाजता इथे ना सगळे गुरुकुलची मुले खेळत असतात. काय गाडीचं नाव? गाडीचं नाव काय? थांबवा थांबवा थांबवा. कुठे झाली बघ. अरे चढा काय? गेअर बदल, रिवर्स पडला. बस रे बस. आता गुढी काय करायची आपल्याला? हा, गुढी काढायचे. तर एवढी सगळी मित्रमंडळी आपली जमा झालेली आहे. आता आपण गुढी सोडू. आणि गुढी ठेवलेला आहे, गुढच ठेवलाय, साखर ठेवलेली. गाईज तुम्हाला पण नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. जा रे तुम्ही पण द्या. तर थँक्यू. आता बघा हे कसे काढतात ते. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. माझ्या डोक्यावर नका टाकू. थँक्यू गाईज. लाईक अँड सबस्क्राईब.
देख लो. अरे ही कस काय खाली आली उद्या खा. अरे कर ना कट.